लोक काय म्हणतील? मयुरी बसमधून खाली उतरली आणि तिच्या मुलाला राहुलला कडेवर घेऊन खाली मान घालून एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची जी काही अवस्था होती ती पाहून स्पष्टपणे कळत होतं की दरवेळीप्रमाणे यावेळीही तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण करून तिला घराबाहेर काढलं आहे. तिच्या अंगावर जुनाट साडी, हातात सामानाची लहानशी बॅग, अंगभर लपेटून घेतलेला साडीचा पदर आणि कडेवर 3 वर्षाचा मुलगा. रस्त्याने कोणीही भेटल्यावर उगाचच तिला प्रश्न विचारू नये म्हणून मुद्दामूनच नजर चोरून ती चालत होती. चालता चालता एकदाची मयुरी घरी पोहोचली. तिला बाहेरून येताना पाहूनच तिच्या वहिनीने एकूणच परिस्थितीचा अंदाज लावला होता. ती येताच तिचं थंडपणे स्वागत करण्यात आलं, कारण तिचं असं माहेरी येणं कोणालाही आवडत नव्हतं. आवडेल तरी कसं? दर 2-3 महिन्यांनी एकदा माहेरी यायची ती, तीही तिच्या सासरून कंटाळून. नवऱ्याच्या माराला आणि सासूच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती. घरी तिच्या बाबांना तिच्याबद्दल खूप सहानुभूती होती, पण आईला मात्र लोक काय म्हणतील याचंच टेन्शन. म्हणून तिची आई तिच्या सासूची माफी मागून मयुरीला पुन्हा सासरी पाठवून द्यायची. तिचा नवरा स्वभावाने खूपच तापट होता. दिवसभर बाहेरी नोकरी करून आल्यावर तिची सासू तिच्याबद्दल काहीतरी त्याला सांगायची. तेव्हा गोष्ट कितीही लहान असली तरीही मयुरीचा नवरा तिला खूप मारायचा. मयुरीच्या भीतीने थरकाप उडायचा. त्यातच भर म्हणजे तिची नणंदसुद्धा जवळच राहायची. राहिलेली कसर ती भावाचे आणि आईचे कान भरून पूर्ण करायची. तिला वाटले होते की मूल झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल, पण त्यानंतरही परिस्थिती आणखीनच वाईट झाली. मयुरी सहन करत गेली आणि तिच्यावर अत्याचार वाढतच गेले. सासूबाईंनी तिच्या मुलाला तिच्यापासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करायच्या, पण तरीही मुलगा आईसाठी खूप रडायचा. म्हणून मग नाईलाजाने त्याला तिच्याकडे द्यायची. राहुल 6 महिन्यांचा झाल्यावर मयुरीने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली होती. तसे पाहता तिला राहुलला सोडून कामावर जायची अजिबात इच्छा नव्हती, पण सासूसमोर काहीच बोलू शकत नव्हती. आधीच घरी सासूबाई चहापत्ती आणि साखर सारख्या साध्या गोष्टीसुद्धा कुलूप बंद करून कपाटात ठेवायच्या. घरातील शिळे अन्न वाया जाऊ नये म्हणून हिला आधीच ते खायला लावायच्या. घरी नवऱ्याचा, तिचा आणि दिराचा पगार, सगळ्यांचा सगळाच पगार सासूबाईंना द्यावा लागत असे. म्हणून स्वतःसाठी 1 रुपयासुद्धा खर्च करता यायचा नाही. सासूबाईंना एखाद्या गोष्टीसाठी पैसे मागितले तर पुन्हा त्या नवऱ्याच्या तिच्या विरोधात कान भरायच्या आणि मग पुन्हा त्याचा मार खायला लागायचा. आता तिला कळून चुकले होते की नवऱ्याला काहीही सांगून उपयोग होणार नाही, म्हणून तिने सांगणं सोडून दिलं होतं. पण आता तर सासूबाईंनी हद्दच पार केली होती. त्या तिच्या मुलासमोरच नंदेच्या मुलाला चांगलं चांगलं खायला द्यायच्या आणि राहुलने हट्ट केला की त्याला मार बसायचा. राहुल आता 2 वर्षाचा झाला होता आणि त्याला खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी तो हट्ट करू लागला होता. पण सासूबाईंनी मात्र त्याला घरी केलेले साधे जेवणच भरवायच्या आणि स्वतःच्या मुलीच्या मुलाला मात्र गोडधोड जेवण करून खायला द्यायच्या. मयुरीने 1-2दा बघितले. तिला वाटले आज ना उद्या सासूबाई आपल्या मुलाची सुद्धा लाड करतीलच. पण ना सासूबाईंनी त्याचे लाड केले ना कधी त्याला आपुलकीने काही भरवले. आता मात्र मयुरीच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. ती कामावर असताना तिचं मन मात्र सतत आपल्या मुलाच्या विचारात असायचं. त्याने काही खाल्लं असेल का? सासूबाईंनी त्याला मारलं तर नसेल ना? याच गोष्टींचा ती सतत विचार करत असायची. शेवटी सगळी हिंमत एकवटून तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की राहुलला अजून थोडा मोठा होईपर्यंत मी कामाला जाणार नाही म्हणून. आणि याच गोष्टीवर तिच्या नवऱ्याने तिला मार मारलं होतं आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा माहेरी निघून आली होती. तिला पाहून तिची आई म्हणाली, "काय गं, आता काय झालं आणखी? अजून किती दिवस चालणार आहे हे तुझं? मला वाटलं होतं की मुलगा झाल्यावर सगळं सुरळीत होईल म्हणून, पण इथे तर सगळं पहिल्यासारखंच आहे. 2-3 महिन्यांनी तुझा घरी चक्कर असतोच. तुझ्या वयाच्या लग्न झालेल्या मुली स्वतःच्या घरी चांगल्या स्थायिक झाल्यात आणि तुझं हे रडगाणं सुरूच आहे." आईचं हे बोलणं मयुरीला अपेक्षितच होतं, पण दरवेळीप्रमाणे हतबल न होता ती निर्धाराने तिच्या आईला म्हणाली, "काळजी करू नकोस आई, तुला अजून जास्त दिवस त्रास नाही होणार माझा." मयुरीचे हे बोलणे ऐकून आईला नवलच वाटलं. मयुरीच्या बोलण्यात आईला निर्धार जाणवत होता. मयुरीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आईने तिला विचारलं. आई मयुरीला म्हणाली, "म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू?
तुझ्या मनात काय चाललंय? मयुरी म्हणाली, मी ना माहेरी राहणार आहे ना सासरी. मी एका वर्किंग वुमन हॉस्टेलमध्ये राहणार आहे. मी सगळी माहिती काढली आहे त्याबद्दल. तिथे निराधार महिलांना रोजगार मिळवून देतात आणि राहण्यासाठी जागासुद्धा देतात. मी लवकरच निघून जाईल इथून. मयुरीचे पूर्ण बोलणे ऐकून आई म्हणाली, काय बोलते आहेस तू? हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहेस? मुलाला घेऊन? तुला तुझं हक्काचं सासर असताना तुझ्या सासरचे काय म्हणतील आणि आम्ही लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं? आई मोठ्याने रागवतच तिला म्हणाली. आईचा आवाज ऐकून आता घरातील सगळेच लोक तिथे आले होते. तिचा दादा, वहिनी आणि आत्तापर्यंत बाहेरच्या ओट्यावर या मायलेकींचा संवाद ऐकणारे मयुरीचे वडील सुद्धा तिथे आले आणि तिच्या आईला म्हणाले, अगं, आपली मुलगी तिचं माहेर आणि सासर दोन्ही असताना निराधार महिलांसाठी असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार म्हणते आणि तिला आधार देण्याऐवजी तू लोक काय म्हणतील याचा विचार करत आहेस? आणि कसलं हक्काचं सासर म्हणतेस तू? जेव्हा तिचं माहेर तिला आधार देऊ शकत नाही, तिथे सासर काय हक्काचं होईल? मयुरीची आई म्हणाली, अहो पण. आईला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, बस कर आता. आजवर मी तुला कितीदा म्हटलं की आपण आपल्या मुलीच्या मागे ठामपणे उभं राहायचं, पण तू माझं काहीच ऐकून घेतलं नाहीस. तिला आजवर कितीतरी सहन करावं लागलं, पण आपण मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो नाही. तिचा त्रास समजून घेतला नाही आणि म्हणूनच आईवडील असताना सुद्धा ती निराधार लोकांसारखी जगायचं म्हणते. आता तरी लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मुलीच्या मनाला काय वाटेल याचा विचार कर जरा. तिच्या बाबांचं बोलणं ऐकून तिचा भाऊ म्हणाला, हो आई, बाबा बरोबर बोलत आहे. आपण आजपर्यंत मयुरीच्या मनाचा विचार कधीच केला नाही. तिच्या सासरचे तिच्याशी कसे वागतात हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले आहे. आपल्याकडे कशाची सुद्धा कमी नाही. ताई नेहमीसाठी इथे राहिली तरी आपल्याला भारी होणार नाही. मग असं असताना सुद्धा लेक सासरी सोबून दिसते असं म्हणून आपण तिला पुन्हा पुन्हा तिच्या मनाविरुद्ध तिथे पाठवणं गरजेचं आहे का? ताई इथंच राहिली तर असा काय फरक पडणार आहे? सासरी बुवांचं आणि नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या वहिनीला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं होतं. खरं तर आपल्या नवऱ्याचे इतके चांगले विचार आहेत याचा तिला अभिमानच वाटला. ती सासूबाईंना म्हणाली, मला पण बाबांचं आणि यांचं म्हणणं पटलं आहे आई. आपण मयुरीताईंना समजून घ्यायला हवं. सगळ्यांचे बोलणे ऐकून मयुरीला भरून आलं. आज पहिल्यांदाच तिला माहेरच्यांनी भक्कम साथ दिली होती. तिच्या आईला सुद्धा आपली चूक कळून आली. 2 वर्षाच्या राहुलला बघून आईला भरून आलं होतं. मयुरी घरी आली की शेजारच्या बायका तिच्या आईला टोचून बोलायच्या, हिणवायच्या. म्हणूनच तिच्या आईला नेहमीच तिला सासरी परत पाठवायची घाई व्हायची. त्यांना वाटायचं की आज ना उद्या परिस्थिती बदलेल, पण परिस्थिती काही बदललीच नाही. पण लेकीवर इतके वाईट दिवस आले की हॉस्टेलवर राहायच्या गोष्टी ती करत होती. याचं त्यांना मनोमन वाईट वाटलं. त्यांनी मयुरीला प्रेमाने जवळ घेतलं आणि सांगितलं की आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत आणि तुझा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य असेल म्हणून. त्यानंतर बरेच दिवस झाले तरीही यावेळी मयुरी घरी परत आली नाही म्हणून मयुरीचा नवरा स्वतः काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी तिच्या माहेरी आला. त्याला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे तिला तिच्या माहेरचे दोषी म्हणून आपली माफी मागतील आणि तिला आपल्यासोबत घरी पाठवून देतील. पण यावेळी मात्र तिच्या माहेरच्यांनी तिला परत पाठवायला साफ नकार दिला होता आणि निक्षून सांगितले होते की जोपर्यंत तुम्ही तुमची वागणूक सुधारत नाही तोपर्यंत मयुरी घरी परत येणार नाही. मयुरीच्या माहेरच्या लोकांचा निर्धार पाहून मयुरीच्या नवऱ्याला कळून चुकलं होतं की तिच्या घरचे नेहमीप्रमाणे इतक्या सहजपणे तिला परत पाठवणार नाहीत म्हणून. तो तिला सोबत न घेता एकटाच परत गेला. त्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवसांपर्यंत मयुरी घरी परत आली नाही. तेव्हा त्याला आपली चूक कळली. मयुरीच्या घरचे तिला आधार देत नाही म्हटल्यावर आपण तिला कधीच महत्त्व दिलं नाही किंवा कधी तिला चांगले वागवले नाही याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने ठरवले की यावेळी आपण स्वतः तिची आणि तिच्या माहेरच्या लोकांची माफी मागावी आणि तिला आणि राहुलला पुन्हा घरी घेऊन यावे. कारण इतक्या वर्षात त्याला मयुरीचा चांगुलपणा चांगलाच कळून आला होता. मात्र या गोष्टीला त्याच्या आईने तीव्र विरोध केला. तेव्हा त्याने त्याच्या आईला निक्षून सांगितले की आजवर तिचं बोलणं ऐकून त्याने मयुरीवर खूपच अत्याचार केले, पण यापुढे त्यांच्या संसारात मिठाचा खडा टाकू नको म्हणून त्याने सांगितले.
मुलगा आता आपलं डोळे झाकून ऐकणार नाही याची त्याच्या आईला जाणीव झाली होती आणि तिचा विरोध मावळला. पण मयुरीचा नवरा तिच्या माहेरी गेला आणि मयुरीसहित सगळ्यांची त्याने माफी मागितली व यानंतर कधीही चुकीचे वागणार नाही अशी हमी त्याने सर्वांना दिली. मग मयुरीने सुद्धा त्याला एक शेवटची संधी देण्याचे ठरवले आणि तिला थोडा जरी त्रास झाला तरी ती सरळ माहेरी निघून येईल या अटीवर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला सासरी पाठवलं. त्यानंतर कधीच मयुरीला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला नाही. तिला कधीच गृहीत धरले नाही. ती खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी झाली आणि तिचा संसार सुखाचा झाला. आधी जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी साथ दिली नाही तेव्हा तिला तिच्या सासरी कुठलाही मान नव्हता. पण जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी तिला भक्कम पाठिंबा दिला तेव्हा तिला तिच्या सासरी मानही भेटला आणि सन्मानही भेटला. एका मुलीसाठी तिच्या आईवडिलांची साथ खूप महत्त्वाची असते. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरती कुठल्याही समस्येला ती परतावून लावू शकते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.